नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. माझ्यासोबत ॲडव्होकेट तानाजी गंभीर आहेत. ते 2014पर्यंत परदेशात होते. इंजिनियर पण आहेत. नंतर त्यांनी वकिली पण सुरू केली. NGTL नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला ते काम करतात. आणि मध्ये नाही का पुण्यातली एक बातमी आली की इंद्रायणी नदीपात्रामध्ये त्या बेकायदा बांधकाम वगैरे. आणि आत्ता ते आपल्यासोबत यासाठी आहेत की दिलीप खेडकर यांची जी चौकशी, खुली चौकशी, जी सकाळी आपण बातमी ब्रेक केली की पुणे ACBनं दिलीप खेडकर, पूजा खेडकर यांचे वडील यांची चौकशी करावी या संदर्भातली परवानगी मागणारं पत्र राज्य सरकारला पाठवलं. आणि नाशिकला तर ती खुली चौकशी सुरूच आहे. तर त्याचे मुख्य तक्रारदार हे आहेत. त्यांची 47 पानाची तक्रार आहे. ती त्यांनी 2019ला केली. त्याच्यात 4 मेल लिहिले. प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना पण त्यांनी लेखी स्वरूपामध्ये जाऊन तक्रार दिली. आता एका प्रश्नाची उकल महाराष्ट्राला होत नव्हती, म्हणून त्याच प्रश्नापासून मी आधी वकील साहेब सुरुवात करतो की पृष्ठ क्रमांक 4 आणि पृष्ठ क्रमांक 6 याच्यावरती तुम्ही 2 मंत्र्यांची नावं घेतलेली आहेत. पृष्ठ क्रमांक 4 वरती तुम्ही असं म्हणताय की रामदास कदम ह्यांनी 2 कोटी रुपये दिलीप खेडकर यांच्याकडनं घेतले आणि मग त्यांची ज्या ठिकाणी त्यांना बदली हवी होती तिथं ती केली. आणि पृष्ठ क्रमांक 6 वरती दीपक केसरकर यांचा पण उल्लेख आहे. तर हे सगळं काय आहे? या दोघांचा संदर्भ आला कुठे? औरंगाबादला आणि पुण्याला असताना साधारणतः दिलीप खेडकर यांनी बऱ्याच शोकॉज नोटिसेस, म्हणजे कारणे दाखवा नोटिसेस, प्रपोज डायरेक्शन्स, वॉर्निंग नोटिसेस अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीला दिलेल्या होत्या. एकतर हा अधिकारी मला माझ्या माहितीप्रमाणे 2 वेळेस सस्पेंड होता. सस्पेंड असतानाही त्याच्याकडे अशा महत्त्वाच्या प्रभागाचा, महत्त्वाच्या इंडस्ट्रीयल झोन असलेल्या क्षेत्राचा चार्ज देणं हे मला कुठेतरी एक सरप्रायझिंग होतं. आणि एखाद्या कंपनीवर ॲक्शन घेतल्यासारखं दाखवायचं आणि पुढं काहीच होत नव्हतं. म्हणून मी याच्या जरा खोलात गेलो. माझ्या पातळीवर मी चौकशा केल्या. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर हा अधिकारी काहीतरी मोठं बेकायदेशीर करत असतो तर नक्कीच त्याच्यामागं कोणीतरी असतं, कुठला तरी वरदहस्त असतो, त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही असं माझं मत होतं. म्हणून मी चौकशी केली असता मला असं दिसलं की प्रत्यक्ष या 2 मंत्र्यांचं थोडाफार हात आहे यांचा याच्या मागं. आणि त्यावेळेस पर्यावरण मंत्रालयामध्ये जो भोंगळा कारभार चालला होता, जे मंत्री होते त्यांच्याकडे तक्रारी केल्या तरी ते काही लक्ष देत नव्हते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातली गोष्ट. आता सरकार कुठलं होतं हे माहित नाही, पण स्पेसिफिक यासाठी विचारतोय कारण त्यावेळेला रामदास कदम हे पर्यावरण मंत्री होते. 2019 पर्यंत ते होते. आणि 2019 नंतर साधारणतः आदित्य ठाकरे होते. पण त्यांचे होतं नाही होतं मला माहित नाही, पण रामदास भाईंनी मदत केल्याचं मला तरी वाटतंय की. काय 2 कोटी रुपये कशासाठी घेतले रामदास भाईंनी? त्यांना पद द्यावं इथलं, म्हणून असं वाटतंय मला की दिलं असावं. 2 कोटी म्हणून आता त्यापेक्षा जास्तही असू शकतं, कमी असू शकतं, किंवा दुसरा बी काही फायदा झालेला असू शकतो, असंही असू शकतं. माझ्या रिसोर्सनं मला जे सांगितलं त्याच्याप्रमाणे. हे काय सांगितलं तुमच्या रिसोर्सने? माझ्या रिसोर्सनं सांगितलं होतं की रामदास भाई याला मदत करतायत आणि हे रामदास भाईच्या वरदहस्तामुळेच त्यांना इथं असं पद मिळतंय. राईट. आणि दीपक केसरकरांचं काय? नाही, त्यांचं मला हे करसरली होतं, त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, म्हणून मी त्याच्यावर आता काही बोलणार नाही. आधी प्रेक्षकांसाठी आणि रामदास कदम यांच्यासाठी आणि दीपक केसरकर यांच्यासाठी सुद्धा हा आरोपाचा भाग आहे. हे काही आरोप पुराव्यानिशी सिद्ध झालेले नाही, त्यामुळे तुम्हाला तुमचा डिफेन्स करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण हा तक्रारीचा भाग असल्यामुळं आणि आत्ता पूजा खेडकर यांचं प्रकरण बाहेर आल्यानंतर 11 आणि 12 आणि 13 अशी 3 दिवस सलग वकील साहेबांची ACBमध्ये त्यांना बोलवलं गेलं आणि त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं गेले. पहिल्यांदा 3 तास बोलवलं, मग दुसऱ्या दिवशी ते मोठी यादी घेऊन गेले, तिसऱ्या दिवशी पुन्हा काही प्रश्नांची उकल करण्यासाठी गेले. आता जरा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दिलीप खेडकर यांच्या संपत्तीचे जे तपशील तुम्ही जमा केलेत, अशी भली मोठी यादी आहे, ते एकदा दाखवा बरं. iPadमध्येच ठेवलंय सगळं तुम्ही? हो, दाखवा. हे माझ्याकडं जवळजवळ 2000 पानाचे पुरावे आहेत. किती? 2054 पानाचे पुरावे आहेत दिलीप खेडकर यांच्या संपत्तीचे, त्यांच्याशी निगडीत असलेल्या गोष्टी. राईट. पुरावे येतं. दाखवा. त्याच्यामध्ये त्यांच्या विविध कंपन्या, त्यांच्या जमिनी ह्या सगळ्या 2019 पासूनच कळवत होतो ACBला. पण 2000 पासून 2023 पर्यंत त्याच्यावर काही ऍक्शन झाली नाही. पण 2023 मध्ये मग मला मी परत त्यांना रिमाइंडर दिल्यानंतर मग मला त्यांनी बोलवलं, पण माझ्या व्यक्तिगत कारणासाठी, माझ्या तब्येतीमुळे आणि माझ्याकडे असलेल्या केसेसच्या लोडमुळे मी जाऊ शकलो नाही. मग मागच्या महिन्यामध्ये मला परत त्यांनी बोलवलं. त्याच्यानंतर हे स्टेटमेंट सुरू झाले सगळे आमचे. राईट. ती कंपनीची यादी दाखवता येईल आपल्याला? किती कंपन्यांची यादी? बरं, हे सगळं आत्ता ACBला त्यांनी जमा केलंय. दिलीप खेडकर यांची आत्ता सगळी जी काही खुली चौकशी सुरू आहे त्याला कुठेतरी गती आली. ती यादी बघा. कंपनीची यादी: पूजा टायर्स, पूजा ऑटोमोबाईल्स, थर्मोवॅरिटा इंजिनिअरिंग, परत
एस्केडर ॲटो म्हणून आहे, डिलिजन्स इंडिया कॉर्पोरेशन आहे, त्याच्यामध्ये डिलिजन्स एन्व्हायरोटेक आहे, डिलिजन्स रिसायकलर आहे, डिलिजन्स शुगर आणि ॲग्रो आहे, डिलिजन्स इन्फ्रा आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत. कंपन्या, नाही, वाचा ते आधी. डिलिजन्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हा, किती कंपन्या झाल्या त्या? माझ्या माहितीप्रमाणे एक 8 ते 9 कंपन्या आहेत. राईट. आता त्यांच्या प्रॉपर्टीचे जे डिटेल्स तुम्ही त्यांना सबमिट केले ते काय आहे? प्रॉपर्टीचे जे डिटेल्स सबमिट केलेत ते आता जे प्रायमरी दिले होते त्याच्यामध्ये कमी होते, पण त्याच्यानंतर जे झाले ते अशा त्यांच्या जमिनी वगैरे हे आहेत. एक मिनिट, ही जमिनीची यादी किती मोठी आहे? हे मी जी दिली तिथं 40 आहेत, इथं 16 होत्या तक्रारीमध्ये, पण नंतर तपासामध्ये आणखी 40 यादी आहे, गाड्या वगैरे सगळं धरून. त्यांच्याकडं एक 10 ते 8 मोठ्या लक्झरियस गाड्या आहेत. लक्झरियस म्हणजे स्कॉड हे आहे, ऑडी आहे. ती यादी, गाडीची यादी आहे का इथे? गाडीची यादी इथं माझ्याकडे स्टेटमेंटला दिली मी, आता इथं माझ्याकडे तयार केलेली नाही. स्कोडा आहे, स्कोडा आहे, पजेरो आहे, अशा चांगल्या व्हीआयपी गाड्या आहेत त्यांच्याकडे. आणि ही त्यांच्या जमिनीची यादी आहे. हा, जमिनीची यादी जरा आहे. बघा बरं कुठे कुठे तालुके हे दिसतात. भालगाव आहे, बारामतीमध्ये आहे, पुण्यात आहेत, मुळशी मावळमध्ये आहेत जमिनी त्यांच्या. राईट. अशी तुम्ही इथे माहित 14 दिली होती 2019 ला. हा, ही माहित असलेली यादी आहे. राईट. आणि 40 तुम्ही नंतर त्यात वाढीव दिली. नाही, हे सगळं मिळून 40. आता काही जणांना असं वाटेल की वकील साहेबाचा वेस्टेड इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. मला मी ओळखतच नाही अधिकाऱ्याला, फक्त वेस्टेड इंटरेस्ट आहे, जो अत्यंत मालदार असा अधिकारी आहे, ज्याच्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या म्हणून तुम्ही त्याच्या मागे लागला. मी अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रारी केली अनेक आहे. म्हणजे किती? 5-6 अधिकारी आहेत, त्या मी उच्च न्यायालयापर्यंत प्रकरण घेऊन जातोय. मी कधीही कुणाला भेटत नाही, माझा चेहरा कुणाला माहित नाही, की माझ्याकडे जास्त मला मित्रही नाहीत. माझे जे आहेत ते गावाकडचे मित्र आहेत, आपले शेती करणारे. त्याच्यामुळे मी माझी वकिली आणि माझं काम मी एवढंच फक्त करतो, आणि संविधानानं मला जे अधिकार दिलेत आणि संविधानानं मला जे सांगितलंय मी ते काम करतो. ठीक आहे. आता मला जरा व्यवस्थित दिलीप खेडकर हे व्यक्तिमत्व काय आहे, ते ज्या वेळेला MPCB मध्ये होते त्यावेळेला ते काय वागत होते? कारण लघु उद्योग भारतीचं एक सांगितलं स्टेटमेंट खूप व्हायरल झालंय. कुणीतरी कुलकर्णी नावाचे व्यक्ती आहेत, ते असं म्हणतात की ते नोटिसा द्यायचे आणि मग कुठल्या तरी कंपनीकडनं तुम्ही आमचं साहित्य विकत घ्या वगैरे असं म्हणायचे, आणि मग 3 लाखाची वस्तू 20 लाखाला विकायची. ते एक तर सविस्तरपणे सांगा की तुमच्या काय लक्षात माझ्या जे निदर्शनास आलं आणि मला जे माहिती झालं, ते थर्मोवेरिडा इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे, जे बॉयलर आणि हिटरचे स्टॅक्स देते, आणि डिजिलन्स एन्व्हायरोटेक कंपनी आहे. या 2 कंपन्यांच्या माध्यमातून अनेक कंपन्यांकडून पैसे वसूल केलेले आहेत, असं मला जे आहे ते माझ्या पुराव्यात आहे. आणि दिलीप खेडकर एक अधिकारी म्हणून कसे आहेत ते? त्यांचं जे अधिकारी कॅरेक्टर म्हणून मला काय असे एवढे योग्य हे तुमच्या चौकशीत तुमच्या तक्रारी कार्यक्षम वाटले नाहीत, आणि कार्यक्षम नसताना सुद्धा असे एवढे मोठे पद उपभोगतात, असे कामं करतात चुकीचे. हे त्यांची संपत्ती जमा करण्याची पद्धती काय आहे? इंडस्ट्रीला वेठीस धरायचं, कारवाई केल्यासारखं दाखवायचं, आणि मग नंतर पैसे घेऊन गप्प बसायचं. तुमच्या ह्याच्यातलं एखाद दुसरं उदाहरण सांगता येईल तुम्हाला की जे तुमच्या तक्रारीत मेन्शन केलं तुम्ही? नाही, मी असं स्पेसिफिक नाही, फक्त मी शोकॉज नोटिसेस लावलेले की त्यांनी एवढ्या शोकॉज नोटिसेस किती नोटिसा दिल्या होत्या इंडस्ट्री? माझ्याकडे साधारणतः मी अर्ज केला होता, मला दिल्या नाहीत त्यांनी अर्जात, पण ज्या ऑनलाईन आहेत त्या 60-65 नोटिसेस मला मिळाल्या होत्या. ओके. ती मोडस ऑपरेंडी काय होती त्यांची? की नोटिसा द्यायचं आणि पुढे काही करायचं नाही, मग काही गणित केलं असेल गप्प बसायचं. म्हणजे एक इंडस्ट्री आहे, त्याला अधिकारी म्हणून ते नोटीस द्यायचे, आरओ म्हणून. ते रिजनल ऑफिसला इथे पुण्यात होते, आणि मग काय करायचे? ते पैसे घ्यायचे त्यांच्याकडून. हे मी नाही सांगत, MPCB स्वतः MPCBचं सस्पेन्शन ऑर्डर आहे. सस्पेन्शन ऑर्डर दाखवा. सस्पेन्शन ऑर्डर आहे 24 फेब्रुवारी 2020 रोजीची. त्या सस्पेन्शन ऑर्डरमध्ये स्पष्टपणे कंपन्यांची नावं दिलेली आहेत. त्यांनी कुणाला लाच मागितली अशी आहे. मी तुम्हाला ती यादी देतो. अधिकृतपणे MPCB न जेव्हा सस्पेंड केलं, सदस्य सचिव मेंबर सेक्रेटरीची ऑर्डर आहे ही. जो IAS ऑफिसर आहे. हो. ते कोण होते IAS ऑफिसर? ते MPCBचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहे. कोण आहेत ते त्यावेळेस रवींद्रन होते. ओके. आणि त्यांनी काय म्हटलं ऑर्डर मध्ये? वाचून दाखवा. त्यांनी आता ही ऑर्डर मोठी आहे, त्यातला जो मुख्य ऑपरेटिव्ह पार्ट वाचून दाखवा. प्रत्येक त्यातला ऑपरेटिव्ह पार्ट असा आहे, असे आदेश देण्यात येत आहेत की जोपर्यंत हे निलंबनाचे आदेश अंमलात राहतील तोपर्यंत उपरोक्त श्री दिलीप खेडेकर प्रादेशिक अधिकारी यांचे मुख्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ मुख्यालय मुंबई राहील, व नियंत्रण अधिकारी सहाय्यक सचिव तांत्रिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ मुंबई हे राहतील. श्री दिलीप खेडेकर प्रादेशिक अधिकारी मैत्री कक्ष यांना नियंत्रण अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. पण ते लाचेची किती मागणी? लाचेची आहे ना, लाचेची मागणी केलेली आहे. आता सोना अलॉईज प्रायव्हेट लिमिटेड सातारा यांना दिनांक 15/3/19
पत्राद्वारे केलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे 50,000ची ओके. तडजोड त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत केली आहे. पुन्हा सुप्रभा पॉलिमर आहे, त्यांनी तक्रार केलेली आहे, त्यांच्याकडून 20 लाखाची मागणी केलेली आहे असं या आदेशामध्ये म्हटलेलं आहे. आणि परत नेट मॅजिक IT सर्व्हिसेस यांच्याकडंही त्यांनी काही लाच मागितल्याची कारणे दाखवा नोटीस आहे त्याच्यामध्ये. परत पॉलिबॉन्ड प्रायव्हेट लिमिटेड आहे, त्यांनाही लाच मागितलेलं नमूद केलेलं आहे. रक्कम नाही येतात. नाही, रक्कमा आहेत पण ते वाचायला सगळं सविस्तर वेळ लागेल प्रत्येक ह्याच्यातल्या रक्कमा. साधारण 50,000पासून ते 20 लाखापर्यंतची लाच मागितलेली आहे असं ह्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे. MPCB ची अधिकृती किती तारखेची ऑर्डर आहे? ही आहे 24/2/2020 ची ऑर्डर आहे, त्याच्या अगोदरची माझी तक्रार आहे. ठीक आहे, चला आपण आता एक शेवटचा प्रश्न त्यांच्याकडनं घेऊ. ह्या सगळ्या तक्रार प्रोसेसमध्ये हे जे ACB आहे त्यांनी वेळोवेळी काय केलं? खरं तर माझी 2019लाच तक्रार होती, पण मला ACB कडून योग्य पद्धतीनं हे प्रकरण हँडल केलंय असं दिसलं नाही. म्हणजे तक्रार आल्यानंतर साधारणतः 90 दिवसामध्ये त्यांनी माझी तक्रारीवर काय कारवाई केली, मला स्टेटमेंट पुरावे अशी मागणी नाही. मीच त्यांच्याकडे वेळोवेळी तक्रारीची फॉलोअप घेत होतो, RTI करून माहिती विचारत होतो. मग तुमची तक्रार नाशिकला वर्ग केली, मला नाशिकहून काही रिप्लाय आला नाही, रिस्पॉन्स आला नाही. पण माझ्या व्यक्तिगत अकॅडमिक विषय असल्यामुळे मलाही आणि कोरोना असल्यामुळे मला ते फॉलोअप घेता आले. मग 2023मध्ये मी परत रिमाइंडर दिला आणि मग परत हे सगळं मुख्यमंत्री कार्यालयातनं तो पत्रव्यवहार मग इकडे झाला. मग मुख्यमंत्र्याकडून झाला का नाही झाला मला माहिती नाही, पण मला ACB कडून साधारणतः ऑक्टोबर 2023मध्ये पत्र आलं की तुम्ही या म्हणून. गृहमंत्री कार्यालय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं काही नाही, मला तसं काही कोणाकडून पत्र वगैरे आलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं पण आले नाही, कोणाकडून नाही असं पत्र नाही. सो थांबूया आपण इथे. एक प्रश्न आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ना वेगवेगळ्या डिपार्टमेंट कसं वागतंय बघा. जी ऑडी जी गाडी आहे ना ती ताब्यात घ्यायची होती, पोलीस तिथे गेले, ती काही गेट वगैरे उघडलं नाही. त्यांनी खेडकर कुटुंबाला सांगितलं की ती गाडी आणून आमच्याकडे जमा करा आणि मग ती दुसऱ्या दिवशी आणली, रात्री आणली. कुणी माध्यम तिथं नव्हतंच ऑब्व्हियसली. नंतर महापालिकेनं सांगितलं की ते जे त्यांच्या घराच्या बाहेरचं जे काही अतिक्रमण आहे ते हटवा. ते काही गाड्या घोड्या घेऊन येणं वगैरे येणार होते, तेही त्यांनी केलं नाही. ते स्वतः खेडकर कुटुंबांनी ते हटवलं. आता अशा पद्धतीची संधी इतरांना मिळते का हा प्रश्न फक्त तुम्हाला विचारून बघा. थांबूया आपण इथे. मला आणखी सांगायचं की जे काही राजकीय व्यक्तींची नावं आहेत त्याच्यामध्ये किंवा जे काय हा तपासाचा भाग आहे. माझे असे कुणावर असे आरोप नाही आहेत, त्यांना तपास करून जे काही सिद्ध होईल तुमच्या ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये तुम्ही मी तपास करा म्हणून सांगतो. आणि मी ते म्हणालोच ना की मंत्र्यांना माझी एकतर ते विद्यमान मंत्री आहेत आणि एक माजी मंत्री आहेत. तुमचं असं म्हणणं की या दोघांचा तपास केला पाहिजे, बरोबर ना? दीपक केसरकर जे आता एज्युकेशन मिनिस्टर आहेत ते आणि रामदास कदम योग्य ते यंत्रणेने ह्यांचा तपास करावा. अधिकाऱ्यांच्या किंवा राजकारण्याच्या वरदहस्ताशिवाय असं होत नाही असं माझं मत आहे. ठीक आहे, सो थांबूया आपण या नोटवरती. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.